केडीएमसीत भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात. भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी दरम्यान प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवलीत देखील नागरिक त्रस्त आहेत. भटक्या कुत्र्यांमुळे भांडणाची वेळ देखील आली आहे. हे भटके कुत्रे रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना चावा घेतात. त्यात महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. महापालिका हद्दीत गेल्या 4 महिन्यात 8,789 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या भटक्या कुत्र्यांची उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत जर आपण मागील 4 महिन्यांचा आढावा घेतला तर एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीमध्ये साधारणपणे 4,552 कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करून त्यांना अँटीरेबीज व्हॅक्सिन देण्यात आलेलं आहे. महापालिकेची स्टरलायझेशन सेंटर किंवा ABC ॲनिमल बर्थ कंट्रोल सेंटरची क्षमता विचारात घेता महापालिकेमार्फत प्रतिमाहा साधारणपणे 1,000 कुत्र्यांवर सदरची शस्त्रक्रिया केली जाते. वर्षभरामध्ये सुमारे 12,000 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून त्यासाठी महापालिकेला प्रति कुत्रा 989 रुपये याप्रमाणे साधारणपणे 1.25 कोटी रुपयांच्या आसपास खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एप्रिल ते जुलै 2025 याच कालावधीमध्ये जर आपण डॉग बाईट्सची संख्या पाहिली तर ती 8,789 इतकी असून सदर डॉग बाईटच्या अनुषंगाने सदर जे रुग्ण आहेत त्यांना अँटीरेबीज व्हॅक्सिन व आवश्यकतेप्रमाणे इम्युनोग्लोबिन देखील महापालिकेमार्फत देण्यात आलेलं आहे.